उत्तरं देताना ते चांगली उत्तरं देतात, पॉझिटिव्ह देतात, बैठका घेतात, पण त्या ठिकाणी निष्पन्न काय झालं नाही. तर आमच्या त्या उत्तरनी बैठकांचा उपयोग काय, तर त्या फिशरमन कॉलनीच्या संदर्भात सुद्धा आपण तो झापण दिलेल्या निर्देशाप्रमाणे प्रश्न मार्गी लावा अशी माझी विनंती आहे. सभापती महोदय, माननीय दरेकर साहेबांचं या ठिकाणी म्हणजे मला दरेकर साहेबांना पुन्हा नम्रपणानं निदर्शनाला आणायचं आहे जरा ऐकून की सन्माननीय सभापती महोदय, जेवढी आश्वासनं पाठीमागच्या अधिवेशनात मी दिली त्या अधिवेशनांच्या प्रत्येक अधिवेशनातली बैठक पुढचं अधिवेशन होण्याच्या अगोदर मी घेतल्यात. आणि ऐका ना, आणि मी विभागाला देखील माझ्या सक्त सूचना आहेत प्रभारी मंत्री म्हणून त्या विभागाचा, की कुठल्याही परिस्थितीमध्ये मीटिंग झाल्या की ड्राफ्ट ऑफ मिनिट्स माझ्याकडे पाठवायचे. मला काही दुरुस्त्या करायच्या असतील तर मी करणार. 15 दिवसात त्या मिनिट्स फायनल करायच्या, माझ्या सही घेऊन आणि विभागाला पाठवायच्या. दरेकर साहेबांनी ज्या बैठकीचा फिशरमन सोसायटीचा उल्लेख केला, मला आठवतंय मी ती बैठक घेतलेली आहे. त्या बैठकीच्या मिनिट्स जर मी दिलेल्या बारचार्ट प्रमाणे जर आल्या नसतील तर जबाबदार अधिकाऱ्यावर आजच्या आज त्याच्यावर या ठिकाणी कारवाई केली जाईल. जो अधिकारी जबाबदार असेल विभागातला आजच त्याची माहिती घेतली जाईल आणि त्याच्यावर कारवाई केली जाईल. नंबर 1. आणि दुसरा जो विषय सांगितला दरेकर साहेबांनी आणि सन्माननीय परब साहेबांनी की आपल्याला कॉम्पिटंट अथॉरिटी म्हाडाला डिक्लेअर जर करून घेतली तर सुप्रीम कोर्टामध्ये केस आपली अधिक भक्कम होईल आणि त्याच्यामध्ये आपल्या बाजूने निकाल लागेल. तर मी सांगितलेलं आहे, फक्त ती निवृत्त न्यायाधीशांची जी समिती नेमलेली आहे, नाही ऐका ना माझं साहेब, जी निवृत्त न्यायाधीशांची समिती नेमलेली आहे, आपण असं नोटिफिकेशन काढताना त्यांनी ज्या उद्देशाने समिती नेमली ते कुठंतरी क्लॅश व्हायला नको म्हणून अधिवेशन संपण्यापूर्वी LNGDच्या अधिकाऱ्यांना आणि आवश्यकता पडली तर मी AG साहेबांशी बोलेन फोनवर. AG साहेबांचं आपण त्याच्यामध्ये ओपिनियन घेऊ आणि जर कॉम्पिटंट अथॉरिटी आपल्याला डिक्लेअर करून घेण्याला कायदेशीर अडचण नसेल तर म्हाडाचा जर प्रस्ताव प्राप्त झाला तर त्याच्यावर देखील सरकार सकारात्मक विचार निश्चितपणानं करेल. पण मी उत्तराचा समारोप करताना एवढं सांगेन की भाडेकरूंच्या बाजूनं, रहिवाशांच्या बाजूनं हे सरकार या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना 79A आपण या ठिकाणी त्याच्यामध्ये इन्क्लूड केला, जो पागडीधारकांच्या भाडेकरूंच्या हिताचा आहे आणि तो राहिला पाहिजे. त्याला जे हायकोर्टमध्ये स्थगिती आहे ती उठली पाहिजे. आणि जर परब साहेब मगाशी म्हटले की म्हाडाचे अधिकारी म्हणजे प्रभावीपणे सुप्रीम कोर्टामध्ये पाठपुरावा करत नाहीत तर VPना सक्त सूचना दिल्या जातील की सुप्रीम कोर्टाच्या केसवरती त्यांनी स्वतः मॉनिटरिंग करावं आणि वर्ग 1चा अधिकारी सुप्रीम कोर्टच्या केसमध्ये आपला त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टात कायम थांबून राहील अशा पद्धतीच्या सूचना सुद्धा आजच विभागाला दिल्या जातील. धन्यवाद. सभापती महोदय, धन्यवाद. हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे आणि ह्यामध्ये खरं तर आपल्या सगळ्यांकडेच रोजच्या रोज लोक येत असतात हे प्रश्न घेऊन. माझा या निमित्ताने 2 प्रश्न आहेत. एकतर हे भाडेकरू अनेक ठिकाणी स्ट्रक्चरल ऑडिट करायला जातात, प्रायव्हेटली पण करून घेतात, त्याच्यात पैसे घालवतात आणि प्लस म्हाडा. मग म्हाडा काय म्हणते की हे प्रायव्हेट ऑडिटरनी केलेलं आहे. मग